सर्वप्रथम दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आणि आज आहे 24 ऑक्टोबर। हे ऐकायला जरा जास्त बरं वाटतं। तर हे अशीच एक साधारण गंमत आहे। माझे मित्र खरंच हरवले, पण ही गंमत आहे। ही गंमत यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद। तर नमस्कार मित्रांनो, मी गणेश आठवे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर मित्रांनो, तुम्हाला सर्वप्रथम दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आणि आज आहे 24 ऑक्टोबर। मित्रांनो, आता आपल्याला जायचं फडके रोड मार्गाला। तर डोंबिवली ईस्टलाच आहे। तर आपण आता स्टेशनला आहोत। तर आपण आता 5-1 मिनिटावर फडके रोड मार्ग आहे। तर तिकडे पहिला जी मराठी प्रस्तुत दिवाळी पहाट सुरुवात होणार आहे। तर तुम्हाला ढोल ताशांची पण सलामीच असेल आणि संस्कृती ढोल पथक, सामर्थ्य ढोल पथक असे 2 ढोल पथक असणार आहे सलामी द्यायला। तर भरपूर क्राऊड असा असणार आहे। तर खूप मी विचार केलेला की पहिल्यांदा ब्लॉग बनवतोय। तर बघूया काय तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल। तर चला, तुम्हाला सर्वप्रथम पुन्हा एकदा तुम्हाला दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। तुमची दिवाळी सतत गोड जावो हीच गणपती चरणी प्रार्थना करेल। आणि तर आता आपण चाललोय डोंबिवलीला। तर डोंबिवलीला सुप्रसिद्ध दिवाळी असते, म्हणजे दिवाळी पहाट असते फडके रोडला। तर आपण तिथे जाणार आहोत। त्यावर जो कार्यक्रम ठेवला आहे तो आपण बघूया, जी मराठी प्रस्तुत। तर चला मित्रांनो, तो अटेंड करूया। मग आपण थोडासा पुढे गेल्यावर ढोल पथकांची पण सलामी आहे, ती पण आपण कव्हर करूया। चला मित्रांनो, सुरुवात करूया आपण आजच्या ब्लॉगला। चला। आनंदी आणि राघव हे सुद्धा इकडे आलेले आहेत। वा 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 राघव, बोला। सगळ्यात पहिल्यांदा आपण, मला असं वाटतं की सगळ्या रसिक प्रेक्षकांना, इथे खूप मुली आलेल्या आहेत। मगाशी पाहिलं तर सगळ्या मागे होत्या, तू पुढे आल्यानंतर पटापट सगळ्या पुढे आलेल्या आहेत। तर मला असं वाटतं की त्यांना तू जरा एक दिवाळीच्या शुभेच्छा दे बरं, तुझ्या पण तुम्हा सगळ्यांना आवडतं ना मालिका? कोण कोण पाहता सांगा बरं? नवागडी नवा राज्य, वा वा, अरे बापरे। झाला, रिपेअर झाला, बबन नाही केलाय तो रिपेअर। ओके ओके, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला। पाखरे पर्यंत तुम्हाला पण। आणि काय आहे, एसीचं फार काही कौतुक नव्हतं, कारण इतके फॅन्स डोंबिवलीमध्ये आहे, तर आता एसीची काय गरज आहे, बरोबर आहे की नाही? आता अजून कोणाला प्रश्न विचारायचा आहे? कोण आहे? याच आवडतात? अरे वा 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 वा, कोणाबरोबर बघतो? मम्मी आली तो। नमस्कार नमस्कार। तो सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यासाठी झी मराठीने खास इथे आणलेला आहे, आपण तो पाहूया। आवाज आवाज गौरव घाटणेकर यांना छोटंसं पुष्पगुच्छ
खूप सारं प्रेम असलेलं चॉकलेट दिनेश सरांना मी विनंती करतो आहे आता की त्यांनी श्रुती मराठे यांचा सत्कार करायचा आहे, सन्मान करायचा आहे. यानंतर चंदन शेठ हे अनिता दाते हिचा सन्मान करणार आहे, सत्कार करणार आहे. सुद्धा आहे तुमच्या आवडत्या झी मराठीवरती ज्या मालिका सुरू असतात त्या मालिकेतलं हे टायटल सॉन्ग आहे आणि टायटल सॉन्ग आहे दार उघड पळे या मालिकेचं आणि सादर करते आहे अनुजा. वरी कोरडा गळा जोखडाची माळ माझ्या रक्तात संभाळ चालताना पाय मुळ लढणार जनामनात महिषासुरा त्याचा करण्यात संहारा गेला प्राणाचा पुराई दारू घडबये दाराई दारू घडबये दार दारू घडबये दाराई दारू घडबये दार ए दारू घाट आई दारू घाट. धन्यवाद. आणि चांदण झाली एक वीरेची पाहत होते बा एक वीरेची पाहत होते बा. चांदण झाली एक वीरेची पाहत होते बा एक वीरेची पाहत होते बा. चांदण चांदण झाली चांदण झाली 7 नोव्हेंबर ते शनिवार रोज रात्री आता आपल्या लाडक्या झी मराठी आणि या मालिकेतील कलाकारांच्या वतीने अवॉर्ड फंक्शन्स कोरिओग्राफ करते ती आज आपल्याकडे इथे आलेली आहे. तिचा डान्स परफॉर्मन्स घेऊन जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मीनाक्षीचं.
काळ्याच्या पाळ्यामध्ये कोण ग काळ्याच्या पाळ्यामध्ये कोण ग तुझ्या फिरतीचं वाढतंय बळ तुझं तोंडाला तोंड माझं मिळलं बघून दुश्मन जळ वार ढगाला लागली कसे आहेत सगळे हसताय ना असं आहे की चला हवं आहे उद्या आता सोमवार मंगळवार आणि बुधवारी आहे बुधवारी पण आहे आणि नंतर लगेच गुरुवार शुक्रवार शनिवार तुमचा त्याच्या आधीचा कार्यक्रम पुन्हा सुरू होत आहे 9:30 वाजता तर पूर्ण आठवडा तुमचा हसण्यामध्ये जाणार आहे आणि ही मेजवानी तुम्ही नक्की घ्या नक्की हा कार्यक्रम बघा मध्ये मी पण आहे त्यातही मी काम करतोय आणि तुम्ही चांगला प्रतिसाद द्या याबद्दल मला भयंकर खात्री आहे पण आत्ता थोडासा माझा प्रॉब्लेम झालाय काय झालं माहितीये का फक्त शूटिंग करून पोट नाही भरत तर ना मी असा विचार केला की आपण काहीतरी काम धंदा करायला पाहिजे तर मी ठरवलं की बाबा आपण एक पुण्याचं काम करूया की लोकांची लग्न जुळवून देऊया एक मॅरेज ब्युरो असं काहीतरी उघडूया आपण पण प्रॉब्लेम असं झालं ना की आता सकाळी इथून येता येता मला असं वाटलं की मॅरेज ब्युरोची गरज नाही आहे ऑलरेडी कपल फिरतात मला माझ्या लग्नाची म्हणून मी चढतोय पायरी विवाह मंडळाची AVM अर्थात अक्षता विवाह मंडळ वा 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 आज मी तुम्हाला खरं सांगतो या फडके रोड वरनं मी माझं लग्न करून जाणार म्हणजे जाणारच एका तरी मुलीला मी पसंत करणार आणि मी अशी लग्न करून जाणार नमस्कार 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 AVM हा AVM हेच आहे ना हो सागर करंटे हो मीच आपलं नाव प्रणव नावराणे रोगाचं नाही तुमचं विचार काय बोलताय मी माझंच नाव आहे प्रणव रावराणे नमस्कार 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 बोला ते माझ्या मित्राने सांगितलं छान छान आहेत म्हणून जुन्या गाड्या विकताय तुम्ही पण इतका वेळ मला ते सांगत होता काय नालायक माणूस आहे मी म्हटलं काय बोलतोय हा माणूस सेकंड हँड घ्या मागून कोणतरी ढोकली गाडी अरे 32 सेकंड गाडी अरे याला काय अर्थ आहे का कोरी मिल्की वाई गाडी लोन नाही भरला तर उचलून घेऊन जातात गाडी उचलून घेऊन जातात अरे गाडीत ना तू मागे गाडी आहे ना आपली त्याच्यात जाऊन बस अरे काय बोलतो हा माणूस मला नाही बाबा इथे लग्न बिग्न काय जोडवायचंय चाललो मी आहे तो सिंगलच मला काय बोलत होता एक सांगितलं कोणाला तरी पटत नाहीये काय करणार आता
मित्रांनो, आज आपल्यासोबत एक खास माणूस आहे. तो तुम्हाला माहितीच असेल की आम्ही गणपतीच्या नंतर आज भेटलो आहे, भरपूर दिवसानंतर भेटलो आहे. तर भावाला पहिलंच मी विश केलं आहे. तर आपला लाडका संकेत जगताप आणि त्या भावाचं चॅनलचं नाव आहे श्रीज ब्लॉग. तर भावा, तुला दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आपल्याला पण दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आपल्या गणेश आठवे चॅनलच्या जे परिवार आहे तर त्यांना पण सर्वांच्या दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर थँक्यू मित्रांनो, तुमचा असाच सपोर्ट असू द्या. आणि तर मित्रांनो, आपल्यासोबत आहे आज दिवसभर असणार आहे. तर काय बोलशील संकेत, काय बस बोलतो? काय नाही, एकदम दिवाळी पाठची तर सुरुवात तर आपण बघितलीच असेल. फुल धमाल चालू आहे, फुल जल्लोष चालू आहे. ठीक आहे, तर आता अजून पण गणेशभाई आपल्याला अजून आहे पुढे खूप सारे प्रोग्राम आहे. पण गणेशभाई बोललेत की मी ह्या ब्लॉगमध्ये कंप्लीट नाही करणार आहे, त्याचा सेकंड पार्ट असेल. तर तो सेकंड पार्ट काहीतरी विशेष भाग येतो, दिवाळी पण आहे आणि दिवाळीच्या व्यतिरिक्त पण जो आज जो मेन दिवस आहे तर त्या दिवसाशी रिलेटेड. तर आपल्याला त्यातला पण हिंट मिळालीच असेल, तर आपण प्लीज त्याला पण एन्जॉय करूया. सर्व मित्रांनो, आता फडके रोडचा जो कार्यक्रम होता झी मराठीचा, तो आता संपून आता आम्ही लोक मागच्या रोडला 2 पथक आहेत, 2 वाद्य आहेत. तर आपण आता डायरेक्ट तिकडेच जाऊया. चला.
मित्र काय प्रकार हा काय? हा प्रकार असा आहे की मी सकाळी 7 वाजता ठीक 7 मित्रांसोबत 7 जणांत गावी होतो आणि ते मी आता एकटाच उरलो आहे. एक साथ आम्ही 7 जण आलो होतो आणि आता मी एकटाच उरलो आहे. अरे हा एक मित्र भेटलाय एक मित्र भेटलाय. खूप खूप शुभेच्छा. हे ऐकायला जरा जास्त बरं वाटतं. तर हे अशीच एक साधारण गंमत आहे. माझे मित्र खरंच हरवले पण ही गंमत आहे. ही गंमत यासाठी आहे कारण बरेच लोक हे वाचतात आणि ते वाचून त्यांना हसायला येतं आणि या दिवाळीला माझं एक मोटिव्ह आहे की त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल स्प्रेड करावी. हे माझ्याकडून दिवाळी गिफ्ट सगळ्यांना. असेच तुम्ही हसत राहा. ते बघतात ही गंमत आहे आणि हसत जातात. म्हणजे फार छान वाटतं ते रिॲक्शन बघताना. तर थँक्यू सो मच आणि तुम्हाला पण दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी दिवाळी भावा. दीपावली के लिए सारी शुभकामना. भावाचा इंस्टा आयडी आहे. हो Bunny_6998. हे फक्त क्रेडिटसाठी आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही टॅग पण करू. ओके नक्की भावा. चलो धन्यवाद थँक्यू. बनी भावा. तर बनी भावा हा जो मित्रांना सुचतोय सकाळपासून गर्दीमध्ये खूप मित्र हरवलेले त्याचे. तर भावाला नक्की मी टॅग करेन इंस्टाग्रामला आणि यूट्यूबला. चल भावा. आणि मित्रांनो या लवकर शोधतोय मी तुम्हाला. हां नक्की भेटतील भावाचे मित्र. आणि तुम्हाला सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. आप सभी को दीपावली की ढेर सारी शुभकामनाएं. धन्यवाद. तुला पण खूप साऱ्या शुभेच्छा दिवाळीच्या. आता जस्ट आपण स्टेशनला आलेलो आणि जाता जाता आपल्याला आपला मित्र भेटला जो गणपतीमध्ये ओळख झालेली आणि या भावाचं नाव आहे हरीश. तर ह्याचा पण एक यूट्यूब चॅनल आहे सांस्कृतिक शिलेदार. तुम्ही यूट्यूबला पण नक्की सर्च करून बघू शकता. खूप छान छान व्हिडिओ असतात ह्याचे पण. तर त्याची बॅटरी जरा लोक भाऊ आता आपल्याला बोलेल की कुठं जायचं आता आपल्याला काय प्लॅन आहे आता. डोंबिवली वेस्टला आता सध्या एक म्हणजे दिवाळी निमित्त किल्ला बनवायचा असतं. ते एक साधारण 1 महिन्यापूर्वीच दिवाळी आधी यायच्या आधी तयारी असते त्यांची. कोणता किल्ला बनवायचा काय बनवायचा. गेले 14 वर्षापासून हे ते किल्ला बांधण्याचं काम करत आहे. ती संस्कृती आता टिकवून ठेवलेली आहे अजूनपर्यंत. हा त्यांचा 15वा वर्ष आहे आणि हा तुम्हाला बघायचा असेल संपूर्ण तर तुम्हाला निदान 10 पावलं तरी ॲटलिस्ट चालावे लागतील. एवढा मोठा हा लांब लचक असा ते लोक किल्ला तिथे पूर्ण त्यांच्या सोसायटीमध्ये बनवलेलं असतं आणि कोणीही जाऊन तिथे बघू शकतो. असं काही त्यांचं हे नाही आहे. तुम्ही जावा बघा आणि आमच्या व्हिडिओमध्ये पण बघा. प्रत्यक्ष तुम्हाला जर बघायचं असेल तर प्रत्यक्षसुद्धा तुम्ही बघू शकता. धन्यवाद. आणि तिथं लोकेशन कुठं आहे ते? लोकेशन अरुण निवास मित्रमंडळ हे तुम्ही टाकलं जुनी डोंबिवली तर तुम्हाला सहज तुम्ही गुगल तुम्हाला तिथे घेऊन जातं. काही शोधायची गरज आहे आणि खूप फेमस जागा आहे. बरेच 14 वर्षापासून करतात तर म्हणून खूपच फेमस आहे ते लोक. जाऊन तिथे भेट. सो आता आपण तिकडेच जाऊया आता डायरेक्ट जुनी डोंबिवलीला. तो आपण आता किल्ला पण आपण कवर करूया. तो चला आता डायरेक्ट लोकेशनलाच जाऊया. चला. सो आता आपल्याला 2 फड्डर पण भेटलेले आहेत. आपले 2 मित्र भेटलेले आहेत. गौरव काय गौरव हात दाखव. राजमित्र फिल्म्सकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू बाबा थँक्यू. आणि S3J ब्लॉग्स. नमस्कार मित्रांनो. नमस्कार. तुम्हाला सुद्धा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आपल्या चॅनलचे संस्कृती शिलेदारचे या भावाच्या चॅनलमध्ये बघत असेल त्यांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा. पुढे बघत राहा आमचे चॅनल आणि आम्ही संस्कृती जपून ठेवण्यात आम्ही जे काम करत आहोत त्याला यासाठी आम्ही तुमचा सपोर्ट खूप मौल्यवान आहे. तो आम्हाला तसंच सपोर्ट मिळत हवं. आणि बघा आता खूप उन्हामध्ये आता आलो आहे आणि गरम होत आहे तरी सुद्धा या अवस्थेतसुद्धा आम्ही तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यासाठी तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब किंवा शेअरिंग वगैरे तरी ॲटलिस्ट तुम्ही करा जेणेकरून आम्हाला तेवढंच. सो मित्रांनो चला आता जास्त उशीर न करता आता आपण लोकेशनवर जाऊया. आणि तुम्हाला माझा गणराया आणि गणेश आठवे आणि अनलिमिटेड म्युझिशियन याच्याकडून या परिवाराकडून तुम्हाला दिवाळीच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा. तो आता हे पण आपल्या पार्टनर आहेत. हे बघा हे पण आपल्या ब्लॉगमध्ये ॲड झालेले आहेत. तर यांना पण तुम्हाला दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. दादा तुम्हाला पण दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर यांना पण घेतलं आपण ब्लॉगमध्ये आजच्या. तर चला आता आपण डायरेक्ट लोकेशनवर जाऊया. तर मित्रांनो आता आम्ही ईस्टचा जो दिवाळी पार्टचा नजारा होता तो आता कवर झालेला आहे. तो पहिला पार्टमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. आणि आता ब्लॉग खूप मोठा झाला आहे आणि आता आम्ही चाललो ईस्टला. सॉरी ईस्टला इथलो होतो. आता ईस्टवरून चाललो आहे वेस्टला. तर वेस्टला जुनी डोंबिवलीला चाललो आहे. तर जुनी डोंबिवली त्या ठिकाणी एक स्पेशल आहे. तर तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायलाच भेटेल सेकंड पार्टमध्ये. तर ब्लॉग मोठा असल्यामुळे काय
जास्त हे नाही का, पण वेटचा ब्लॉग हा सेकंड पार्टमध्ये असेल तुमचा. तर आपण तुमच्या वेळेचा खूप नजर आहे आणि त्यासाठी आम्ही ब्लॉग जरा कमी करू. दुसऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. हा ब्लॉग तुम्ही तर बघितला आहे, दुसऱ्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघा, तो थोड्या वेळाने तुम्हाला तो बघायला भेटेल. हां, जास्त उशीर नाही होणार, लगेच दुसरा पार्ट पण लगेच पडेल. तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा आणि इकडे तुम्हाला मित्रपरिवारामध्ये शेअर करा, त्यांना मी दाखवा व्हिडिओ काय असते दिवाळी पहाट हे त्यांना पण कळेलच. बघा इथे मोठा कंदील आहे लागले. डोंबिवलीला वेस्टला आल्याच्या नंतर खूप सारा नजारा दिवाळीचा. चला आपण आता डायरेक्ट वेस्टलाच जाऊया.